आपण आता नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या समोर बघताय, या ठिकाणी टोकडे आणि विराणे या मालेगाव तालुक्यामधील 2 ग्रामपंचायती, त्या ग्रामपंचायतींचे ग्रामस्थ इथे उपोषणाला बसले। का उपोषणाला बसले? गेली 4 वर्षे झाले ते पाठपुरावा करताय। गावातले विकास कामं फक्त कागदावर झाले आणि प्रत्यक्षात मात्र कामं नाही, ते सिद्ध होते, अहवाल येत आहे, तरी कारवाई होत नाहीये। अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे, 104वी जयंती आहे। आणि अण्णाभाऊंनी जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस त्यांनी आझाद मैदानावर जाऊन 20,000 लोकांना सोबत घेतलं आणि सांगितलं, हे आजादी झूठी है, देश की जनता भूकी है। आणि आज ते वाक्य तंतोतंत या देशाला जुळतंय। म्हणजे गेली स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाली तरी या देशामध्ये काही चित्र बदललं नाही। उलट असं वाटायला लागलं इंग्रज बरे होते, कारण इंग्रजांच्या काळामध्ये जी कामं झाली, धरणं असतील, बिल्डिंग असतील, कोर्ट असेल, या ज्या इमारती उभ्या राहिल्या त्या आजही दिमागात उभ्या आहे। आणि आमच्या या भ्रष्टाचाऱ्यांनी टक्केवारीच्या नावाखाली जो देश लुटायचं काम चालू आहे, अधिकारी आणि पुढारी, आज त्यांच्या जर कामं पाहिले, 10 महिने 8 महिने रस्ता वाहून गेला, इमारत पडली, अरे लाजा वाटू द्या। आम्ही तुम्हाला एवढ्यासाठी निवडून दिले, एवढ्यासाठी आम्ही तुम्हाला तिथे पाठवतो, अरे आमच्या करातनं पैसे जात आहे आणि मग मला म्हणे तुम्ही आमदारांना शिव्या देता, अधिकाऱ्यांना शिव्या देता, अरे आमच्या करातनं तुम्हाला पगार मिळतोय, लाज नाही वाटत? आम्ही जेव्हा बैल सजवतो ना पोळ्याला, त्याला पुरणपोळी खाऊ घालतो, वेगळं सजवतो, त्याच्या गळ्यात घंटी बांधतो, अजून आम्ही त्याला रंगरंगोटी करतो आणि मग त्या अवताला नाही चालला का बांबू काढतो आम्ही आणि मग त्याला सपटतो धरून। असं तुम्हाला आम्ही जेव्हा निवडून देतो तिथे बसवतो, अरे तुम्हाला आमदारला 2.25 लाख रुपये पगार, खासदारला त्यापेक्षा जास्त, वरून 20% तुम्हाला कामात, अरे लाजा वाटू द्या। आणि अरे अधिकाऱ्यांनो, तुम्हाला 80-80, 90-90 हजार रुपये पगार आहे, तरी तुम्हाला शेण खायचंय? हा देश, या गोरगरीब जनतेचं तुम्ही पैसे खाता। विराणे गावचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण केलंय आणि तिथं सुशोभीकरणच नाही, लाज वाटू द्या। यांच्या गावामध्ये तसंच टोकडे गावात कामं फक्त कागदावर बिल पास केले, लाज वाटत नाही? मी या माध्यमातून दक्षता समिती आहे जी तिथं जाऊन पाहणी करते, काम खरंच झालंय का, मग काय झालं त्या कामाचं पुढे, मग ती समिती काय डोळ्यावर भात बांधून जाते का? लाज वाटत नाही? कंप्लेशन सर्टिफिकेट कोण देतं? हे कामं न होता बिल पास होत्या कसं आहे? आणि मग यांच्यावर कारवाई करायला नागरिकांना उपोषण करावं लागतं। माननीय या जिल्हा परिषदेच्या शिव मॅडमला माझी विनंती आहे या माध्यमातून, जरा तुम्ही आता या डोळ्यावर जी काय पट्टी बांधली, अहो मला खेदानी म्हणावं लागतं, या देशामध्ये जेव्हा घटना तयार झाली ना, या घटनेला ही लोकशाही टिकावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्टील फ्रेम तयार केली। ती कोण? IAS अधिकाऱ्यांची। IAS अधिकारी म्हणजे या देशात आमदार नसू द्या, खासदार नसू द्या, कुठलाही पक्ष नसू द्या, कोणाची सत्ता नसू द्या, तरी हा देश सुरक्षित चालू राहील अशी स्टील फ्रेम, या देशाचं ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं सुरक्षित राहील। परंतु अरे तुम्हाला लाजा वाटू द्या, IAS अधिकारी भ्रष्टाचार करायला लागले। मी या माध्यमातून एक विनंती करतो, मॅडम तुम्ही जर ठरलं ना एका दिवसात या जिल्ह्यातला भ्रष्टाचार नष्ट होईल, या IAS अधिकाऱ्यांनी जर ठरलं एका दिवसात हा भारत देश भ्रष्टाचार मुक्त होईल, आणि मग हे असं नागरिकांना पाण्या पावसात न्यायासाठी बसावं लागणार नाही। मी या माध्यमातून आवाहन करतो, त्वरित तुम्ही जर हे नाही केलं तर आम्ही इथे आज हे फक्त 1 दिवसीय लक्षवेधी आंदोलन आहे, नंतर इथे आमरण उपोषण करून आणि तुम्हाला सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल। भारत माता की, भारत माता की, वंदे